नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आराध्या स्टडी पॉईंटमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आपण इयत्ता 8वीचा सायन्सचा सेकंड लेसन आज पाहणार आहोत. बघा, सेकंड लेसनचं नाव आहे हेल्थ अँड डिसीज. हेल्थ म्हणजे काय? आरोग्य. आणि त्याच्या विरुद्ध डिसीज म्हणजे तर काय? आजार. डिसीज म्हणजे काय? आजार. आता बघू आपण, तुम्हाला कॅन यू रिकॉलमध्ये काही प्रश्न दिले आहेत, आपण त्याचे इथे चर्चा करू. सुरुवातीला फर्स्ट क्वेश्चन आहे, हॅव यू एवर टेकन द लिव्ह फ्रॉम स्कूल ड्यू टू सिकनेस? तुम्ही कधी आजारी असल्यामुळे शाळेतून सुट्टी घेतली आहे का? नक्कीच प्रत्येकाने, मला माहिती आहे तुम्ही सर्वांनी कधी ना कधी आजारीपणामुळे सुट्टी घेतलीच असेल, कारण माणूस आजारी पडलं म्हणजे सुट्टी घेणारच. दुसरा प्रश्न काय आहे, व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली वेन वी बिकम अ सिक? आणि जेव्हा आपण सिक म्हणजे काय? आजारी. जेव्हा आपण आजारी होतो तेव्हा नेमकं काय घडतं? एक्झॅक्टली काय होतं? काय? समटाईम्स वी फील गुड इवन विदाउट टेकिंग एनी मेडिसिन अँड समटाईम्स वी नीड टू कन्सल्ट डॉक्टर अँड टेक अ रेग्युलर मेडिसिन इन अ सिकनेस. वाय इज इट सो? आणि काही वेळेला काय होतं, समटाईम्स काय होतं की आपण विदाऊट मेडिसिनसुद्धा बरं होतो, आणि काही वेळेला काय होतं की आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने मेडिसिन घेऊन बरं होतो. असं का बरं होतं? हा तुम्हालाही प्रश्न पडला असेल, हो की नाही? बघा, हेल्थ, तर हेल्थ म्हणजे काय? आरोग्य. आता आरोग्य कशाला म्हणतात ते आपण सुरुवातीला पाहू. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेल बिगिनर्स अँड नॉट मिअरली द अब्सेन्स ऑफ एनी डिसीज. काय सांगितले? आरोग्य म्हणजे काय? शारीरिक आणि मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या परिपूर्ण असणे म्हणजे आरोग्य, आणि त्याला कुठलाही आजार नसलेला व्यक्ती, तो आरोग्यपूर्ण आहे असं आपण म्हणू शकतो. आता आरोग्य म्हणजे काय आपल्याला कळलं असं की शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या प्रबळ असणे, आणि त्याचबरोबर माणूस हा समाजशील प्राणी असल्यामुळे सामाजिकदृष्ट्या पण परिपूर्णता असणे आवश्यक असतं. आता व्हॉट इज अ डिसीज? आता हेल्थच्या विरुद्ध काय बघायचं आपल्याला? आजार बघायचं. डिसीज म्हणजे काय? आजार. आता आजार म्हणजे नेमकं काय? इथं तुम्हाला प्रश्न दिले आहे. व्हॉट इज अ डिसीज? कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स ऑफ फिजिओलॉजिकल और अ सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड अ डिसीज. इच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्टम्स. आणि काय सांगितलं की आपल्या शरीरामध्ये सायकोलॉजिकल किंवा फिजिओलॉजिकल कोणतं डिस्टर्बन्स निर्माण होणे म्हणजेच काय? आपण आजारी पडणे. आणि प्रत्येक आजाराचं लक्षण हे वेगळं असतं. सगळ्याच आजाराचे लक्षणं काही सारखे नसतात, तर प्रत्येक आजाराचं लक्षण काय तुम्हाला सांगितले की वेगळं असतं. आता बघा, तुम्हाला आजार, टाईप्स ऑफ डिसीज म्हणजेच काय? आजाराचे प्रकार. इथे तुम्हाला आजाराचे प्रकारही सांगितले आहेत. त्याच्यामध्ये बघा, you must have heard a name of various diseases like diabetes, common cold, asthma, down syndrome, heart disease, etc. आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकारांचे आजारांचे नावही ऐकले असतील, जसं डायबिटीज झालं, सामान्य ताप झालं, अस्थमा झाला, डाऊन सिंड्रोम झाले, किंवा हृदयाविषयीचे आजार, तुम्ही हे सर्व काही ऐकले असतीलच. रिझन्स अँड सिस्टम्स ऑफ ऑल दिस डिसीज आर डिफरंट. आणि या सर्व आजारांचे कारण, रिझन्स आणि सिम्टम्स म्हणजेच काय? कारण आणि त्यांची लक्षणेही या सगळ्या आजारांची वेगवेगळी आहेत. टू ब्रिंग अ कोऑर्डिनेशन इन सायंटिफिक स्टडी ऑफ डिसीज आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. आणि काय सांगितले की या सर्व आजारांचे कोऑर्डिनेशन सायंटिफिकरित्या करून खाली तुम्हाला एक तक्ता दिला आहे, आणि त्या तक्त्यामध्ये तुम्हाला टाईप्स ऑफ डिसीज कशा आहेत याचं थोडक्यात वर्णन केलं आहे. ते आपण आता या चार्टमध्ये पाहणार आहोत. टाईप्स ऑफ डिसीजमध्ये 2 प्रकार सांगितलेत तुम्हाला. ते कोणते आहेत? अकॉर्डिंग टू ड्युरेशन अँड अकॉर्डिंग टू रिझन्स. म्हणजेच काय? ड्युरेशन म्हणजे कालावधी, त्या आजाराचा कालावधी किती आहे त्याच्यानुसार त्याचे 2 प्रकार पाडलेत, राईट. आणि इथं काय सांगितले की अकॉर्डिंग टू रिझन म्हणजे रिझनमुळे, म्हणजे आजार कशामुळे झाला याच्यावरून सुद्धा त्यांचे 2 प्रकार पाडलेत. काय सांगितले? अकॉर्डिंग टू रिझन म्हणजे कालावधी, त्या आजाराचा किती कालावधी याच्यानुसार त्याचे प्रकार बघा. फर्स्ट प्रकार कोणता आहे? पहिला प्रकार कोणता आहे? व्हॉट इज दिस? बघा काय हे क्रोनिक डिसीज म्हणजेच काय? दीर्घकाळ असणारा आजार. म्हणजे एखादा आजार झाला आणि तो चटकन बरा झाला नाही असा तो आजार, म्हणजेच काय? तो आपल्याकडे
म्हणजे वर्षानुवर्षे चालत आलेला आजार. ॲक्यूट डिसीज म्हणजे काय, तो दीर्घकाळ न चालणार, म्हणजे तात्पुरता आजार आपण म्हणू शकतो. थोड्या कालावधीसाठी आपल्या शरीरामध्ये झालेला बिघाड किंवा आपल्या थोड्या कालावधीसाठी आपल्या शरीरात झालेला रोग आपण म्हणू शकतो. बघा, अकॉर्डिंग टू रिझनमध्ये काय सांगितले, हिअरडेरी डिसीज अँड ॲक्वायर्ड डिसीज. हिअरडेरी डिसीज म्हणजे काय सांगितले, एक्झाम्पलमध्ये डाऊन सिंड्रोम. आणि ॲक्वायर्ड डिसीजमध्ये काय सांगितले तुम्हाला, इन्फेक्शन डिसीज अँड नॉन इन्फेक्शन डिसीज. इन्फेक्शन डिसीज म्हणजे काय, संसर्गजन्य रोग, संसर्गाने होणारे रोग. आणि हे असंसर्गजन्य रोग. संसर्गजन्य रोगामध्ये कोणतं कोणतं सांगितले बघा, कॉमन कोल्ड, फ्ल्यू, डेंग्यू, हे जे काही डिसीज आहेत हे इन्फेक्शन डिसीज आहेत. आणि नॉन इन्फेक्शन डिसीज कोणते कोणते आहेत, एक्झाम्पल बघा त्याचे, डायबिटीज, हार्ट डिसीज. म्हणजे डायबिटीज पेशंट जवळ जरी बसलो आपण तर काय आपल्याला डायबिटीज होणार आहे का त्यापासून, नाही, त्यापासून आपल्याला डायबिटीज नाही होणार. किंवा हार्ट पेशंटजवळ आपण बसलो, एखाद्या व्यक्तीला हार्टच्याबद्दल काही आजार आहे आणि त्या व्यक्तीजवळ आपण बसलो तर हे या प्रकारचं नॉन इन्फेक्शन डिसीज काय आपल्याला होणार नाही. पण इन्फेक्शन डिसीजमध्ये जर आपण एखाद्या व्यक्तीला ताप आहे आणि त्या व्यक्तीच्या आपण जर जास्त संपर्कात आलो तर तो आपल्यालाही होण्याची शक्यता असते असं म्हणू शकतो. किंवा एखाद्या व्यक्तीला TB आहे आणि त्या व्यक्तीच्या संपर्कात आलो आपण, किंवा त्या व्यक्तीने यूज केलेलं काही सामान आपण यूज केलं, जसं त्याचा टॉवेल झाला, रुमाल झाला, आपण यूज केलं तर आपल्यालाही TB होऊ शकतं. आता बघा, कॅन यू रिकॉलमध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत, आपण ते पाहणार आहोत इथे. हाऊ डू द फॉलोइंग डिसीज स्प्रेड. आणि हे खाली जे काही तुम्हाला आजार दिले आहेत ते कशा प्रकारे स्प्रेड होतात हे आपल्याला विचारलं आहे. त्याच्यामध्ये कोणते आजार आहेत, हिपॅटायटिस, मलेरिया, स्कॅबिज, TB, डेंग्यू, डिसेंट्री, रिंगवॉर्म, स्वाईन फ्लू. हे जे काही आजार दिलेले आहेत तुम्हाला, हे कशा प्रकारे स्प्रेड होतात किंवा कशा प्रकारे पसरतात. आणि दुसरा प्रश्न कोणता आहे, व्हॉट डू वी मीन बाय पॅथोजन. आणि ह्याचं पॅथोजन कोणतं आहे. व्हॉट डू वी मीन बाय इन्फेक्शन डिसीज. आणि तुम्हाला काय वाटतं की इन्फेक्शन डिसीज काय आहे, त्यांचा अर्थ काय होतो. आता इन्फेक्शन डिसीजचा अर्थ काय होतं मला पेज नंबर आपण इकडे बघू, दुसऱ्या पानावर. इन्फेक्शन डिसीज म्हणजे काय, डिसीज स्प्रेड थ्रू कंटेम्ड एअर, वॉटर, फूड और वेक्टर्स, इन्सेक्ट्स अँड अदर ॲनिमल्स आर कॉल्ड इन्फेक्शन डिसीज. म्हणजेच काय, आपण जर दूषित पाणी, दूषित हवा, दूषित फूड हे काही जर आपण कंटेम केलं तर आपण काय होतं की आपल्याला इन्फेक्शन डिसीज होतात. इन्फेक्शन डिसीज असं म्हणू शकतो आपण त्यांना. काय होतं की एअर, वॉटर, फूड आणि वेक्टर्स या मार्फत काय होतं की ते स्प्रेड होतं. आणि इथे तुम्हाला काही आजाराचं चार्ट दिला आहे, तो आपण आता इथे पाहणार आहोत. बघा, सुरुवातीला काय सांगितले, नेम ऑफ डिसीज, पॅथोजन, मेड ऑफ इन्फेक्शन, सिम्पटम्स, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. काही आजार दिलेले आहेत, ते कुठल्या बॅक्टेरियामुळे होतं, काय होतं, कसं होतं, त्याचं कारण दिलं आहे. आणि ते कशामार्फत होतं, कशामार्फत स्प्रेड होतं, त्याचं मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे ते पण दिलं आहे. त्या आजाराचं लक्षण दिलं आहे. आणि तो आजार झाल्याच्यानंतर कशी काळजी घ्यावी किंवा त्याच्यावर काय उपाय आहे ते पण दिलं आहे. आता सुरुवातीला बघा, ट्युबरकुलोसिस म्हणजेच काय, ट्युबरकुलोसिस म्हणजेच काय, TB. आपल्या सर्वांना माहिती आहे TBचेच फुल फॉर्म काय, ट्युबरकुलोसिस. मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युली याच्यामुळं हा आजार होतो, कोणता, ट्युबरकुलोसिस. आणि मोड ऑफ इन्फेक्शन कशामुळे होतं त्याचं बघा, स्पायटिंग बाय पेशंट्स थ्रू एअर, प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट. काय सांगितलं की तो पेशंट जेव्हा खोकलतो किंवा थुंकतो त्याच्या मार्फत जेव्हा ते हवेमध्ये काही जर्म्स जातात आणि त्याच्या संपर्कात आपण आलो तर काय होतं की आपणही आजारी होतो, आपल्यालाही तो आजार होतो. किंवा आपण त्या TBच्या पेशंटने एखादा वापरलेला रुमाल, टावेल किंवा त्याची कोणती वस्तू, मटेरियल्स आपण वापरलं तर आपल्यालाही तो आजार होण्याची शक्यता आहे. आता या आजाराचे सिम्पटम्स बघा, ट्युबरकुलोसिसचे, TBचे काय लक्षण आहे, सिम्पटम्स काय आहेत. क्रॉनिक कफ म्हणजे काय, दीर्घकाळ चालणारा खोकला. म्हणजे हा खोकला काही 1-2 दिवसाचा नसतो, आठवडाभर, महिनाभर असं काही खोकला कोणाला येत असं तर ही सर्व लक्षणे काय आहेत, TBची आहेत. ब्लडी स्पायटिंग, इमिशिएशन, डिफिकल्ट ब्रीथिंग. बघा, आणि काय होतं की आपल्या थुंकीमधून किंवा आपल्या खोकलण्यातून थोडेसे ब्लडचे स्पार्क बाहेर येतात आपल्या घशामधून. आणि काय म्हणतं की त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होतो आणि त्यांची भूकही, इमिशिएशन म्हणजे त्यांची भूकही थोडीफार मंदावते किंवा भूक कमी होते.
आणि याच्यावर काय सांगितले की याच्यावर काय आहे, BCG नावाची वॅक्सिन आहे. BCG नावाची वॅक्सिन, आता तुम्हाला BCG म्हटल्याच्यानंतर लक्षात आलं असेल की BCG नावाची वॅक्सिन जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा काही काळात त्याला BCG नावाचं वॅक्सिन दिलं जातं. आणि काय सांगितलं की आयसोलेट ऑफ पेशंट रेग्युलर मेडिसिन लाईक डॉट. आणि त्या पेशंटला आपण काय केलं पाहिजे, आयसोलेट केलं पाहिजे. म्हणजे काय, जोपर्यंत त्याला तो आजार आहे तोपर्यंत त्याला आपण थोडंसं वेगळं ठेवलं पाहिजे, कारण जेणेकरून तो आजार पसरला नाही पाहिजे. आणि त्याच्यावर मेडिसिन कोणतं आहे, डॉट नावाचं मेडिसिन आहे. आता दुसरा आजार बघा, नेम्स ऑफ डिसीजमध्ये दुसरा आजार कोणता आहे, हिपॅटायटिस. त्यालाच काय म्हणतो आपण, जॉन्डाईस. हिपॅटायटिस किती प्रकारचे, हिपॅटायटिस व्हायरस ABCDE. हिपॅटायटिस व्हायरस किती आहेत, ABCDE, म्हणजे 5 प्रकारचे हे व्हायरस आहेत. आणि हे कशामुळं होतं, कंटेम्ड वॉटर, शेअरिंग ऑफ निडल्स, ब्लड ट्रान्सफ्युजन. बघा काय सांगितले की दूषित पाणी, म्हणजे आपण पाण्यामार्फत हा रोग होतो, किंवा सुई आपण कोणाची वापरली असेल, किंवा ब्लड एखाद्या कावीळ झालेल्या व्यक्तीचं आपण ब्लड घेतलं तर आपल्यालाही हिपॅटायटिस म्हणजेच काय, कावीळ होऊ शकतो. आणि कावीळ झाल्यावर त्याची लक्षणं काय आहेत हे पण इथं दिलं आहे बघा. एनॉरेक्सिया, येलो युरिन, जनरल विकनेस, नौसिया, वोमिटिंग, ग्रे स्टूल. म्हणजे काय होतं, एनॉरेक्सिया म्हणजे काय, आपली भूक मंदावते, म्हणजे आपली भूक कमी होते, आपल्याला येलो कलरची युरिन होते, आणि आपल्याला थोडासा जनरल विकनेसपणा जाणवतो, आणि आपल्याला वोमिटिंग, उलट्याही होतात, वोमिटिंग आल्यासारखे वाटते, आणि ग्रे कलरचं स्टूल होतं आपल्याला. आणि याच्यावर प्रिव्हेन्शन काय आहे बघा, प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट काय आहे, ड्रिंकिंग अ बॉईल वॉटर. ड्रिंकिंग अ बॉईल वॉटर इज अ बेस्ट प्रिव्हेन्शन ऑफ ऑल डिसीज. प्रत्येक आजारासाठी ड्रिंकिंग अ बॉईल वॉटर, म्हणजे पावसाळ्यात होणाऱ्या आजारासाठी, जसं काही डायरिया वगैरे वगैरे लहान मुलांना होतं की नाही, त्याच्यासाठी हे ड्रिंकिंग बॉईल वॉटर इज बेस्ट ऑप्शन. प्रॉपर क्लिनिंग ऑफ अवर हँड्स. प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स म्हणजेच काय, प्रॉपर आपण आपले हँड्स कसे स्वच्छ धुतले पाहिजे. आता नेक्स्ट आजार कोणता आहे, डिसेंट्री. आता डिसेंट्री म्हणजे काय, अतिसार है ना, म्हणजे आपल्याला शौचास वारंवार जावं लागणं, त्याला आपण डिसेंट्री किंवा अतिसार म्हणू. आता याच्यामध्ये काय होतं की आपल्याला पाण्यासारखी अतिसार लागतात त्याच्यामध्ये, त्याला आपण डिसेंट्री म्हणू. आणि हे कशामुळे होतं, बॅक्टेरिया, व्हायरस है ना, शिगिला, बॅसिली, एंटोमोविया आणि हिस्ट्रोलिटिका या जे काही व्हायरसमुळं हे आपल्याला डिसेंट्री नावाचा आजार होतो. आता हा आजार कशामुळे होतो, कंटेम फूड अँड वॉटर. म्हणजे काही चांगलं फूड आणि वॉटर, पाणी पिल्याच्यानंतर आपल्याला हा आजार होतो का, नाही. तर आपण दूषित अन्न किंवा दूषित पाणी याचं जर आपण सेवन केलं तर आपल्याला डिसेंट्री नावाचा आजार होतो, सगळ्यांनाच होतो. बघा त्याच्यासाठी काय, त्याचे सिस्टम काय, वॉटर स्टूल म्हणजे काय, पाण्यासारखे आपल्याला स्टूल पास होतं. पेन्स इन ॲबडॉमन म्हणजेच काय, आपल्या पोटामध्ये खूप अतिवेदना होतात, असह्य वेदना होतात. आणि त्याला पण उपाय काय आहेत बघा, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंटमध्ये काय सांगितलं आहे, ड्रिंकिंग अ बॉईल वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, ORS कन्झ्युमेशन. म्हणजे काय सांगितलं की इथं पण तुम्हाला तेच सांगितले की काय करायला हवं तुम्हाला जेव्हा अतिसार होतो किंवा तुम्हाला वारंवार जावं लागतं, तेव्हा तुम्हाला काय करायचं, इथं डिसेंट्री झाल्याच्यानंतर तुम्ही काय करा की बॉईल वॉटर घ्या, इट इज अ बेस्ट प्रिव्हेन्शन. आणि अजून काही सांगितले की तुमचं जे फूड आहे तुम्ही ते चांगलं स्टोरेज करून ठेवा, उघड्यावरचं काही खाऊ नका किंवा उघड्यावर काही ठेवू नका, सगळं काही झाकून ठेवा व्यवस्थित आणि नंतरच ते खा. आणि जेव्हा तुम्हाला हे डिसेंट्री हा आजार होतो किंवा डिसेंट्री जेव्हा होते, अतिसार जेव्हा तुम्हाला लागतात, तेव्हा फार अशक्तपणा जाणवतो, आणि तेव्हा तुम्ही काय करायला हवं की ORS थोडंसं घ्यायला हवं. आता ORS काय असतं बरं, ORS म्हणजे काय असतं, ORSमध्ये नेमकं काय घटक असतात, ORSमध्ये काय असतं, साखर आणि मीठ असतं, आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू टाकलं जातं, तेच पावडरच्या स्वरूपात आपण पाण्यामध्ये कन्झ्युम करत असतो. आता बघा नेक्स्ट आजार कोणता आहे, कॉलेरा. आता कॉलेराला मराठीत काय म्हणता येईल, पटकी हा नावाचा आजार असतो तो. आणि हा कशामुळं होतो बघा, विब्रो कॉलेरीमुळे तो आजार होतो. बॅक्टेरियम, हा जो बॅक्टेरिया विब्रो कॉलेरी याच्या नावाच्या बॅक्टेरियममुळं हा आजार होतो. आणि काय सांगितलं, कंटेम्ड फूड अँड वॉटर. अगेन तेच काय सांगितलं की तुम्ही जेव्हा दूषित अन्न आणि पाणी ग्रहण करता तेव्हा तो कॉलेरा नावाचा आजार होतो. आणि त्याचे लक्षणं बघा, सिम्पटम्स काय आहेत, ओमेटिंग सेवर आणि डायरिया, क्रॅम्प्स इन लेग्स म्हणजे तुम्हाला उलट्या होतील आणि तुम्हाला डायरिया होईल, आणि काय होईल की तुमच्या हातापायांना क्रॅम्प्स होतील म्हणजे मुंग्या येतील असं.
आणि त्याच्यासाठी प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट काय दिली बघा. फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिस, अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, ड्रिंकिंग अ बॉइल्ड वॉटर, वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलेरा. तुम्हाला सांगितले की तुम्ही हायजीनची काळजी घेतली पाहिजे, हायजीनची प्रॅक्टिस केली पाहिजे, चांगलं हायजीन ठेवलं, आरोग्य चांगलं ठेवलं, चांगल्या सवयी लावल्या पाहिजे आरोग्याच्या. आणि उघड्यावरचं अन्न खाणं टाळलं पाहिजे. म्हणजे एखाद्या स्टॉलवर अन्न आपण पाहिलं असेल, एखाद्या स्टॉलवर फूड स्टॉल तुम्ही पाहिलं असेल, रस्त्याच्या कडेला लागतात आणि पावसाळ्याच्या दिवसात त्याच्यावर खूप माशा बसतात आणि अशा प्रकारचे जे काही अन्न आहे ते आपण खाणं टाळलं पाहिजे. आणि ड्रिंकिंग अ बॉइल्ड वॉटर, अगेन तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही पाणी कसं प्यायला हवं, की तुम्ही एक तर वॉटर बॉईल करून प्यायला हवं किंवा तुम्ही वॉटर प्युरिफायरचा पण उपयोग करू शकता. आणि वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलेरा, आणि वॅक्सिनेशन तुम्हाला कुठं जायचं असेल, कुठल्या यात्रेला वगैरे, तर तुम्ही अगोदर कॉलेराचं वॅक्सिनेशन करू शकता. आता शेवटी कोणता आजार दिला आहे बघा, टायफॉईड. आता टायफॉईड तुम्ही ऐकलंच असेल की या रुग्णाला ताप असतो, ताप आलेल्या व्यक्तीला कधी कधी टायफॉईड झालं किंवा डेंग्यू झालं असं आपण ऐकलेलं आहे. टायफॉईड बघा, टायफॉईड कशाला होतं, साल्मोनेला टायफी या बॅक्टेरियामुळं हा आजार होतो. आणि हा कशामुळे होतो बघा, अगेन कंटेम्ड फूड अँड वॉटर. आता बघा, दूषित अन्न आणि दूषित पाणी पिल्याच्या नंतर हा आजार होतो असं आपण म्हणू शकतो. त्याची लक्षणं काय, सिम्पटम्स काय आहेत, ॲनोरेक्सिया, हेडेक, रॅश ऑन ॲबडम, डिसेंट्री, फीवर अप टू 104 डिग्री. बघा, आता काय सांगितले की जेव्हा आपल्याला टायफॉईड होतो तेव्हा, आता टायफॉईड हा आजार आपल्याला कंटेम्ड फूड अँड वॉटर म्हणजेच काय, आपल्याला या दूषित अन्न आणि दूषित पाण्यामुळं आपल्याला हा आजार होत असतो. आणि याचे सिम्पटम्स काय दिलेत, ॲनोरेक्सिया, हेडेक, रॅश, ॲबडम, डिसेंट्री, फीवर अप टू 104 डिग्री. आणि याची लक्षणं काय आहेत की तुम्हाला थोडीशी तुमची भूक मंदावते, तुमचं हेडेक होतं किंवा डोकं दुखतं असं म्हणू शकतो आपण, आणि तुमच्या पोटावर थोडेसे रॅशेस येतात आणि तुम्हाला अतिसार लागतं आणि तुमचा ताप हा 104 डिग्री अंश इतका होऊ शकतो, कमी जास्त याच्यामध्ये ताप होत असतो. आणि याचे प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट काय दिली आहे, ड्रिंकिंग अ क्लीन वॉटर, वॅक्सिनेशन, प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज. आणि तुम्हाला काय सांगितलं, याचं प्रिव्हेन्शनही तेच दिले की तुम्ही स्वच्छ पाणी कंझ्युम करा, क्लीन वॉटर, स्वच्छ पाणी पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा उपयोग करा. आणि जे काही आहेत प्रिव्हेन्शन, त्याचे जे काही मेडिसिन आहेत ते जसं काही डॉक्टर सांगते त्याचं कन्सल्ट करून तुम्ही ते मेडिसिन घ्या, घरीच डॉक्टर बनू नका. सम इन्फेक्शन डिसीज, आता काय सांगितले, सम इन्फेक्शन डिसीज, प्रिपेअर अ सिमिलर टेबल ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट अ व्हेरियस डिसीज लाईक इंटेरिटिस, मलेरिया, प्लेग, एड्स. आता बघा, इथं काय सांगितलं की तुम्हाला सम इन्फेक्शन डिसीज म्हणजे काय, संसर्गाने होणार किंवा संसर्गात आल्याच्यानंतर होणारे रोग. याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितले, मलेरिया, प्लेग किंवा एड्स हे जे काही रोग आहेत किंवा आजार आहेत हे थोडे संसर्गाने होत असतात. आणि इथे तुम्हाला एक चित्र दिलं आहे बघा, डर्टीनेस इन द सराउंडिंग्स, तुमच्या सभोवतालची घाण, सभोवताली घाणमध्ये काही एक मच्छर दिले बघा. कशामुळे, हे जे काही वेस्टेज आहे आपल्या घरातलं काही जे वेस्टेज पडलेलं आहे त्याच्यामध्ये ते पाणी साचणं, मग त्याच्यामध्ये घाण तयार होणार, मग ते मच्छर अंडी देणार, मग त्याच्यापासून मच्छर तयार होणार. आणि स्वच्छ पाण्यामध्ये आपले फ्लॉवर पॉट असतात त्या स्वच्छ पाण्यातसुद्धा काय होतात की मच्छर तयार होतात. आणि हे जे काही भिंतीवर दिसते तुम्हाला चित्रामध्ये, अशा ठिकाणी पाणी साचून होतं. हे काही ड्रम, बकेट्स, जुन्या बकेट्स, टायर, हे जे काही आहे याच्यामध्ये पाणी साचून त्याच्यामध्ये मच्छर तयार होतात आणि ते मच्छर आपल्याला चावले की आपल्याला आजारी पडतो आपण. आता बघा, इंटरनेट माय फ्रेंडमध्ये काय सांगितलं आहे, सर्च द रिझन, सिम्पटम्स अँड अदर इन्फॉर्मेशन ऑफ चिकन पॉक्स. आणि तुम्ही गुगलचा सहयोग घेऊन किंवा गुगलच्या सहाय्याने तुम्ही चिकन पॉक्स का होतो आणि त्याची लक्षणं कोणती आणि त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करता. कलेक्ट द ॲडिशनल इन्फॉर्मेशन टू. पल्स पोलिओ ड्राईव्ह, WHO वगैरे. पल्स पोलिओ ड्राईव्ह काय आहे, WHO काय म्हणतो, ओके. अजून क्वेश्चन कोणता आहे बघा, वेअर डू यू सी द वॉटर लॉग मटेरियल शो इन पिक्चर. तुम्हाला कुठे पाणी साचलेलं दिसतं बघा. आता या बकेटमध्ये पण पाणी साचू शकतं पावसाळ्यामध्ये, किंवा हे जे छोटे छोटे कंटेन पडले त्याच्यावर सुद्धा पाणी साचतं. या ड्रममध्ये पाणी साचू शकतं. परत हे टायर जे आहे याच्यात पण पाणी साचतं. हे फ्लॉवर पार्टमध्ये पण पाणी साचू शकतं आणि त्याच्यामध्ये मच्छर बनू शकतात आणि ते चावल्याच्या नसून आपण आजारी होऊ शकतो. आणि काय सांगितलं, विच हिजार डू यू
अँटीसेप्टिक विथ द हेल्प ऑफ पिक्चर.